नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओ तुम्हाला मी डिझायनर स्लीवची कटिंग आणि स्टिचिंग सांगणार आहे. सविस्तरपणे सांगणार आहे, तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ही स्लीव डिझाईन खूप ट्रेंडमध्ये चालू आहे. तर मी इथे ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे. डबल फोल्ड म्हणजे दोन्ही बाहीचे पार्ट आहेत. तर इथे मी उंची घेतलेली आहे 13 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 8 इंच. तरी ते मी 4.5 इंचावरती मार्किंग करत आहे खालच्या साईडने, आणि वरच्या साईडने 7 इंचावरती मार्किंग केलेले आहे. तर अशा पद्धतीने आता मी जिथे मार्किंग केलेले आहे ते आता मी अशा पद्धतीने जॉईंट करत आहे. बघू शकता तिरकसमध्ये. तर आता कट करून घेत आहे. तर इथे दोन्ही पार्ट आहेत, सेपरेट करून घेत आहे आता. तर जी मोठी बाजू आहे तिथे आपल्याला डबल फोल्ड करून शिलाई द्यायची आहे. तर कपडा उलट्या साईडने आहे. तर अशा पद्धतीने मी उलट्या साईडने फोल्ड करून शिलाई देऊन घेत आहे फिनिशिंगसाठी. तर इथे शिलाई मारून झालेली आहे. आता जिथे आपण फोल्ड करून शिलाई दिलेली आहे तिथे आता मी लेस लावत आहे. लेस लावला तर खूप छान लुक येईल स्लीवला. तर इथे मी सिल्वर कलरचा लेस घेतलेला आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता. तर इथे लेस जॉईंट करून झालेला आहे. तर इथे जिथे मोठी साईड आहे तिथून आपल्याला प्लेट टाकत छोट्या साईडकडे यायचं आहे. जिथून लेस लावलेला आहे तिथून अशा पद्धतीने प्लेट टाकत आपल्याला छोट्या साईडकडे यायचे आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्लेट छोटे किंवा मोठे घेऊ शकता. तर इथे मी एकदम बारीक प्लेट टाकत आहे. तर इथे प्लेट मी 7 ते 8 प्लेट टाकलेले आहेत. अशा पद्धतीने एका साईडने झालेले आहे प्लेट टाकून. आता दुसऱ्या साईडने अशाच पद्धतीने प्लेट टाकायचे आहेत. तर दोन्ही साईडने मी प्लेट टाकलेले आहेत. बघू शकता अशा पद्धतीने तयार आहे. तर आता याचा मी सेंटर मार्किंग करून कट देत आहे. तर आता मी ते स्लीव घेतलेली आहे.
मध्ये लावण्यासाठी ह्याला अस्तर आणि ब्लाऊज जॉईंट केलेला आहे. तर बघू शकता उंची आहे 3 इंच, मुंडा घेतलेला आहे 10 इंच आणि दंडघेरा आहे 9 इंच आणि मुंडा खोली केलेली आहे 2.5 इंचावरती. तर आता मी सेंटर मार्किंगपासून 2 इंचावरती टिक करत आहे आणि 2 इंचापासून 3 इंचावरती टिक करत आहे. तर अशाच पद्धतीने सेम दुसऱ्या साईडने पण करायचं आहे. तर अशा पद्धतीने तर आता मी जिथे टिक केलेलं आहे तिथून अशा पद्धतीने प्लेट टाकलेलं जॉईंट करून घेत आहे. जिथून आपल्याला प्लेट स्टार्ट केलेले आहे तिथूनच स्टार्ट करायचं आहे. बघू शकता आता सेंटर मार्किंग केलेलं आहे तिथे जास्त कपडा आला तर अशा पद्धतीने प्लेट टाकत सेंटर पॉईंट जॉईंट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने एक्स्ट्राचा कपडा आला तर 1-2 प्लेट टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे पफ खूप छान येईल. तर इथे स्लीव तयार आहे. तर एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे उलट्या साईडने करून. तर अशा पद्धतीने 7 ते 8 मिनिटात डिझायनर स्लीवची कटिंग आणि स्टिचिंग झालेली आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर बघू शकता स्लीव्ज किती सुंदरसे स्लीव्ज बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप ट्रेंडमध्ये चालू आहे ही स्लीव. घातल्यानंतर तर खूप छान लुक येईल. तर इथे मी दोन्ही स्लीव तयार करून दाखवत आहे. बघू शकता प्लेट किती छान आलेले आहेत आणि पफ सुद्धा किती सुंदर पडलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा.